नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पश्चिम महाराष्ट्रात क्रीम पोस्टिंग वाल्यांना मुदतवाढ. कोल्हापूर परिक्षेत्रातील 5 जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत, पण काही मलईदार ठाणी असणाऱ्या अधिकाऱ्यांना मुदतवाढ दिली आहे. काही अधिकाऱ्यांची सांगली जिल्ह्यात बदली केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच मलईदार ठाणी असणाऱ्या अधिकाऱ्यांना मुदतवाढ दिल्याने मुख्य कार्यालयातील अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसतो आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये 13 पोलीस निरीक्षकांची बदली झाली आहे. 4 जणांना मुदतवाढ दिली आहे, तर एका निरीक्षकाची विनंती बदली अमान्य केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकांमध्ये 34 सहाय्यक निरीक्षकांची बदली, 17 सहाय्यक निरीक्षकांना मुदतवाढ, तर 8 सहाय्यक निरीक्षकांची विनंती बदली अमान्य केली आहे. पोलीस उपनिरीक्षकांमध्ये 42 उपनिरीक्षकांची बदली, 17 उपनिरीक्षकांना मुदतवाढ, तर 14 उपनिरीक्षकांची बदली अमान्य केली आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक अशा 89 जणांची बदली, 38 अधिकाऱ्यांना मुदतवाढ, तर 23 अधिकाऱ्यांची विनंती बदली अमान्य करण्यात आली आहे. रंजनकुमार शर्मा यांनी कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अधिकाऱ्यांचे मोठे गॅझेट फुटले, पण या गॅझेटमध्ये बदल्याऐवजी अधिकाऱ्यांना दिलेल्या मुदतवाढीची खात्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांची सांगलीत बदली केली आहे. कोणत्या ना कोणत्या कारणातून त्यांची सांगली जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यात बदली केली असता त्यांची बदली पुन्हा सांगली जिल्ह्यात का? परिक्षेत्रातील कोणत्याही जिल्ह्यात बदली होण्याऐवजी त्या अधिकाऱ्यांची पुन्हा सांगली जिल्ह्यात बदली झाल्याने खात्यातील सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.